रामकृष्ण हरी आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही चाललोय चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी. इथं ओढ लागलेली आहे चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्याची. त्यासाठी सर्व वारकरी भाविक भक्त हे चंद्रभागेकडे जात आहे. मोठा या ठिकाणी संख्येनं वारकरी बांधव दाखल झालेला आहे पंढरपूरमध्ये. हे बघा इकडे आता रेल्वे स्टेशन क्रॉस करणार येतो. इथं रेल्वे स्टेशन आहे. हे बघा आणि इथं बॅनर्स लागलेले खूप. हा काही नाही गलत झालेलं आहे. देवांच्या फोटो लहान आणि हे जे पुढे लोक आहेत त्यांचे फोटो मोठे झाले. आता हे बघा इथं हे बॅनर बघा. म्हणजे मला ठिकाणी घालची बघ सांगू लागलो तुम्ही. आता आम्हाला रेल्वेच्या बघतो घालून. इथं पोलीस विभागीय कार्यालय आहे. समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि इकडं चंद्रभागा आहे. दूरदर्शन दिलेलं आहे मित्रांनो. दिंड्या त्या दिंड्या आता वापस येत आहे आंघोळ. चला आंघोळ करता येत आहे. मला आंघोळ करायची आता. नाश्ता वगैरे करू दिलं मस्त. बर पहिला आंघोळ महत्वाची. हो महत्वाची सगळे रस्ता उभं टाकला. चला आता पुढे पाहू. आता जायचं समोर 8-10 किलोमीटर चुकलं. आता पुढे जायचं समोर आम्हाला. इथं म्हातारामाई आंबेडकर चौकात आम्ही आलेलो आहे. सगळ्या रांगा लागल्या समोर आणि इकडे आम्हाला जायचं चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी. दर्शनासाठी जवळपास 15 किलोमीटर अंतरावरून रांगा लागले आहेत. खूप गर्दी आहे ना. आणि इकडं आंघोळ चालले सगळे. जवळपास ह्या रांगेमध्ये जे वारकरी उभे आहेत त्यांना काही ना 2 दिवस तर काही ना 3 दिवस झालेले आहेत. एकूण लाईनचा पट्टा आहे आणि घोडा सवारी रिक्षा. तर आम्ही गोकुळ पुण्यामध्ये आलो होतो आणि या ठिकाणी देखील खूप गर्दी आहे वारकऱ्यांची. इकडे आंघोळीसाठी रांगा लागले समोर आहे बघा. खूप मोठी गर्दी आहे. आणि रस्त्यामध्ये खूप 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 गर्दी आहे. आणि इकडे बलवीर दर्शन लाईन आहे आणि ऐकून हे आंघोळीसाठी लाईन आहे बघा. खूप गर्दी आहे. जवळपास 20 किलोमीटरपर्यंत रांगा आहे डायरेक्ट. त्यामुळे इकडे आणलं होतं आज गोकुळपुऱ्यात खूप जाईन बघा. इथं एवढे गर्दी आहे हो की आम्हाला इथे यायला मेन रोड पण इकडे यायसाठी जवळपास 1 घंटा लागलाय. 1 तास लागला. आणि एवढी गर्दी आहे. लय गर्दीसाठी हे बा आता तुफान गर्दी आहे. गोकुळपुऱ्यात आंघोळी करता आलो पण फार गर्दी म्हणजे जरा वेळ लागू लागला. तर थोड्या वेळात आता आंघोळी होती. वाढलं तरी आंघोळी होती नाही. तर गोकुळपुऱ्यात पण आंघोळी एवढं हो लागलं तर हो लागलं. अजून खूप अजून तरी आम्हाला पुढे जायचंय परत. अजून आज इथे जायला 8 घंटा लागतोय. आरामान आता आंघोळी करा. खराब आंघोळ होईल. मावल्याचं सर्व काही होईल. हे जुनं वडा झाड मंदिर. हे बघा इकडं खूप गर्दी झालेली आहे भाविकांच्या आंघोळीसाठी.
ನೋಡಿ ಸರ್ ಬೆಳಗ್ಗೆ ನೀವು ಮಾಡಿಸ್ಕೊಂಬಂದ ನಮ್ಮ त्याला गोरायला धरून दे. प्रसाद डावलायचा नाही माऊली, प्रसाद डावलायचा नसतो. तुम्हाला वेळ लागणार नाही, वेळ जाणार नाही. या माऊली या 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 डायरेक्ट समोर या आणि फराळाचं घ्या, लाईनीत या आणि चहा घ्या. फराळाचा आनंद घ्या आणि चहाचा स्वाद घ्या. या माऊली या या या. पुढे चला माऊली, माऊली पुढे चला. माऊली ज्यांनी द्रोण हातात घेतलं, ज्यांनी फराळाचं हातात घेतलं, त्यांनी थोडं समोर चला माऊली, मध्ये थांबू नका. पुढे चला माऊली, माऊली पुढे चला. ज्यांच्या हातात द्रोण आहे ते पुढे चला. ज्यांनी फराळाचं हातात घेतलं त्यांनी तिथेच उभे राहू नका. थोडे समोर चला माऊली, समोर चला, पुढे चला थोडे. वा वा वा, लवकर ऐकतात. धन्यवाद. वारकरी हुशार आहे आमचे. पुढे चला माऊली, पुढे चला. चला माऊली, थोडे पुढे चला माऊली, मध्येच थांबू नका माऊली. चला माऊली, चला. या माऊली या. ज्यांना फराळ घ्यायचं त्यांनी डायरेक्ट समोर यायचं. फराळ आमच्या आंघोळी झाल्याच्या जागेमध्ये तुम्हाला दाखवतो थोडासा नजारा. आता आज खूप गर्दी आहे, कारण की आज आषाढी एकादशी आहे. त्यामुळं हे बघा समोर आता पूर्ण इथून चालू होतंय तिकडं समोर, पुढं खूप दूर आहे. समोर चालले आम्हाला होळी समोर जायचं. गर्दी बघू शकता. होळी पण लागलो आम्हाला पलीकडे जायचं इथं. होळी बघून आली. भैया काय घेते 30 रुपये होते का? 30 रुपये उद्याच्या पासून 30 रुपये नाही हिशोबाने लावून बाहेर.
नाव किलो क्वालिटी हे बघा इथं आता आज गर्दी आज आणि समोर आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर. घोडे निघालेले आहेत आमच्या. हा आनंद वेगळाच आहे. लगेच होणार आहे. चला चला महाराज 2 मिनिटात आवरून घ्या महाराज. आपले नातेवाईक महादेव ऑटो कृपया करून आपण जिथे कुठे असतात लवकरात लवकर कृपया आपली वारी सुरक्षित होत नाही. चला चालत राहा माऊली.
त्याच्यासाठी गर्दी करू नका कृपया कृपया मंदिराच्या डाव्या साईडला जे चाललेले त्यांनी फोटोसाठी गर्दी करू नका कृपया सहकार्य करा आपण आपला आवाज डायरेक्ट आपण थांबून घेऊ करूया ठीक आहे आवाज गेला पाहिजे मंदिरासाठी वरती कैसा कसं पाहिजे आणि म्हणायचं बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 शांततेचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आमचं दर्शन झालेलं आहे सगळे आंघोळ झाले तो आंघोळ झाली आमचे कपडे सगळे बोलले झालेले आमांचे अंडे पण आंघोळ झाली पाण्याला कामान झाले कामन आंघोळ झाली कामाना आंघोळ झाली परत पण शेवटी आम्ही दर्शन घेतलं तेवढं राहायचं मला इकडे दाखवत थोडंसं मी इथलं मार्केट आहे हे पहा इथं भाविकांची गर्दी वारकऱ्यांची गर्दी हे दुकान आहेत बस अशी दुकान आहेत बघा किती